इयत्ता 8वी कविता 6वी असा रंगारी श्रावण भाग 1. मुलांनो, आषाढ महिन्यानंतर कोणता भारतीय महिना येतो? मॅडम, आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना येतो. बरोबर. आषाढातील अखंड कोसळणारा पाऊस श्रावण लागला की जरा उसंत घेतो. श्रावण महिना म्हटला की आपल्याला आठवते ते येऊन जाऊन असणारे ऊन आणि पाऊस. तसेच दहीहंडी, रक्षाबंधन, नागपंचमी यांसारखे अनेक सण. आज आपण शिकत असलेल्या कवितेत देखील श्रावण महिन्याबद्दलचे म्हणजेच श्रावणातील निसर्गाच्या विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन ऐश्वर्य पाटेकर यांनी असा रंगारी श्रावण या कवितेत केले आहे. चला तर मग आपण ही कविता पाहूया. असा रंगारी श्रावण, असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो, रंग उधळीत येतो, असा रंगारी श्रावण. सृष्टीचा ग चित्रकार, सृष्टीचा ग चित्रकार, हिरवा देखावा रेखितो, असा रंगारी श्रावण. मुलांनो, जेव्हा श्रावण महिना येतो तेव्हा निसर्ग फुललेला असतो. आपल्याला सगळीकडे हिरवळ दिसून येते. जणू काही सृष्टीच्या चित्रकाराने रंगाचा वापर करून आसमंताचे रूप बदलले आहे असे वाटते. म्हणूनच कवी श्रावणाला रंगारी असे म्हणत आहेत. मॅडम, रंगारी म्हणजे काय? रंगारी म्हणजे रंग देणारा कारागीर. श्रावण महिना येतो आणि तो आपल्या रंगाची उधळण करतो. सृष्टीला एक नवे रूप देतो आणि सगळीकडे हिरवेगार दृश्य दिसू लागते. म्हणूनच कवी येथे म्हणत आहेत की श्रावण हा जणू काही चित्रकारच आहे. त्याने सृष्टीमध्ये हिरवा देखावा रेखाटला आहे. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांची चाल, त्यानं मांडली पंगत. पुढे कवी सांगतात की हा जो श्रावण आहे तो एक कलावंत आहे. त्यामुळेच त्याने इतकी साजरी म्हणजे सुंदर अशी कलाकृती तयार केली आहे. श्रावणात पाऊस येतो तेव्हा सगळीकडे झाडे, गवत हिरव्या रंगांनी बहरलेली दिसतात. नदी, ओढे पाण्याने खळखळून वाहत असतात. हे संपूर्ण चित्र फार सुंदर दिसते. हे सर्व दृश्य पाहून जणू काही श्रावणाने अनेक चित्रांची पंगत मांडली आहे असे कवीला वाटत आहे. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. नाची दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिम झिम पहाडीचं गाणं बोलतो झाडाशी, असा रंगारी श्रावण. श्रावण पावसाच्या संगतीने डोंगरामध्ये, दऱ्यांमध्ये आनंदाने नाचत आहे, बागडत आहे. नदी श्रावण महिन्यात तुडुंब भरून खळखळून वाहत असते. जणू श्रावण आणि नदी या दोघांचा झिम्मा फुगडीचा खेळ चालू आहे असे कवी सांगत आहेत. हा श्रावण झाडांबरोबर रिमझिम पहाडीचे मधुर गाणे म्हणत आहे असे कवीने येथे वर्णन केले आहे. मॅडम, पहाडी म्हणजे काय? पहाडी म्हणजे पावसाच्या सरी. श्रावणात जेव्हा पावसाच्या रिमझिम सरी झाडांवर बरसतात तेव्हा सरींचा आवाज ऐकून असे वाटते की सरी झाडांबरोबर गाणे गात आहेत. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. वेळ गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळा, थेंबा थेंबांनी सजल्या. येथे कवी सांगतात हा श्रावण वेलींच्या वेण्या घालून देतो. त्यामुळे वेली जणू लाजतात. इथे वेलींचे वर्णन तरुण मुलींसारखे केले आहे. त्या पाना फुलांचे पातळ म्हणजे साडी नेसतात आणि अंगावर पाण्याचे थेंब लेऊन सजतात. पावसाचे थेंब वेलीवरती पडतात तेव्हा ते दृश्य फारच विलोभनीय असे दिसते. मुलांनो, तुम्ही देखील हे पाहिले असेलच. जेव्हा पावसाचे थेंब पानांवरती साचतात तेव्हा ते एखाद्या मोत्यांसारखे चमकत असतात. या थेंबांनी पाने, फुले सजली आहेत असे कवी म्हणतात.